नमस्कार, प्रगती ग्राफिक्स अँड डिजिटल वर्ल्ड या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की इंस्टाग्राम स्टोरी कशी तयार करायची ते. हे मी गणपती बाप्पाची तयार केलेले आहे. हेच व्हिडिओ म्हणूनही तुम्ही अपलोड करू शकता. मी फर्स्ट इंस्टाग्राम स्टोरीचं पेज घेतलं त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण बॅकग्राऊंड घेऊया. मी इथं गॅलरीमध्ये डाउनलोड केलेला आहे पिनिंटरेस्ट वेबसाईटवरून. त्याच्यानंतर तो सेट ॲज बॅकग्राऊंड करूया, म्हणजे व्यवस्थित सेट होतो त्याच पेजला. त्याच्यानंतर मी गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे, गणपती बाप्पाची इमेज घेतलेली आहे. त्याचं बीजी रिमूव्ह करू शकतात. ज्यांच्याकडे प्रो कॅनव्हा आहे तेच याच्यातून करू शकतात. नाहीतर तुम्ही बीजी रिमूव्ह या वेबसाईटवरून त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. तिथं फ्री ऑफ कॉस्ट असते. आता इथं व्यवस्थित मार्जिनमध्ये सेट करा, जेणेकरून तुम्ही अपलोड केल्यानंतर काही म्हणजे इमेज हे होणार नाही, क्रॉप होणार नाही. मी व्यवस्थित मार्जिनमध्येच ॲड करून घेते. टेक्स्ट असो, इमेज असो, व्यवस्थित त्यात म्हणजे कोणतंही तुम्ही इंस्टाग्राम पोस्ट बनवा, यूट्यूब व्हिडिओ बनवा, ते आतल्या मार्जिन जे असते, साईडला मार्जिन सोडलेलं असतं आणि आतमध्ये ज्या लाईन असतात तेवढ्या लाईनमध्येच तुम्ही व्हिडिओ किंवा इमेज बनवा, म्हणजे जेणेकरून अपलोड केल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. नंतर आपण गणपती बाप्पा टेक्स्ट घेऊया. टेक्स्टमधून घेऊ शकता किंवा एलिमेंटमधून विविध टाईपच्या डिफरंट टाईपच्या हे असतात, टेक्स्ट ऑलरेडी ॲड केलेला असतात. तिथून तुम्ही ग्राफिक्स घेऊ शकता आणि ॲड करू शकता तुमच्या इमेजमध्ये. त्याच्यानंतर बघा, मी इथं सर्च केलेलं आहे एलिमेंटमध्ये. त्याच्यातून आपण गणपती बाप्पा मोरयाचा टेक्स्ट घेऊया. इथं मी हा घेतलेला आहे. याचे कलर बघा, त्याला सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर मग खाली ऑप्शन कलरचे येतात बघा, त्याचे वेगवेगळ्या टाईपचे तुम्ही कलर चेंज करू शकता. मी इथं घेतलेला आहे बघा. आता वेगवेगळ्या ट्राय करायचं तुम्हाला कोणता छान वाटतोय, जेणेकरून बॅकग्राऊंड आणि त्या टेक्स्टचा कलर सेम नसला पाहिजे असं सेट करायचं कधी पण. त्याच्यानंतर वक्रतुंड महाकाय घेतलेला आहे मी, ते वरती हे करते बघा. आता ह्याचा ऑलरेडी कलर रेड होता, पण मी कारण बॅकग्राऊंडचा पण रेड कलर, त्याच्यामुळं त्याचा कलर मी चेंज करते. व्हाईट घेतला म्हणजे जेणेकरून उठवून दिसेल. त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पाचे काही कोट घेऊयात किंवा काही आशावादी आपल्याला असणारे वाक्य घेऊयात. ते मी ऑलरेडी ChatGPTवरून घेतलेले आहेत. हे सेकंड पेज घेतलं. हे वेगवेगळे पेज तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा एकच MP4 व्हिडिओ म्हणून डाउनलोड करताना सेट करा, तिथून डाउनलोड करा. ह्याचे पण आता व्यवस्थित मार्जिन सेट करा. हे व्यवस्थित सेट करा. मार्जिन वगैरे व्यवस्थित लिहिलेलं आहे का बघा, कुठं चुकलं नाही आहे ना ते पहा. आणि तुम्ही आता हे टेक्स्ट स्टाईल किंवा फॉन्ट वगैरे बदलू शकता. तुम्हाला पाहिजे तो बोल्ड वगैरे करा. खाली ऑप्शन असतो बोल्डमध्ये. व्यवस्थित मिडल मार्जिन वगैरे व्यवस्थित सेट करा. मिडल असते, लेफ्ट हँड असते किंवा राईट हँड असते. ही सहसा आपण लेफ्ट हँडलाच ठेवतो मार्जिन. आता याच्यातली प्रत्येक सेंटेन्सची फॉन्ट साईज सेमच असली पाहिजे, कारण एकच पॅराग्राफ आहे आपला हा. त्याच्यामुळे वेगळं फक्त हेडिंग असेल तर त्याची हेडिंगची साईज मोठी ठेवायची कधी पण, आणि बोल्ड करायचा टेक्स्ट. हे बघा, अशा प्रकारचं आपलं हे तयार झालेलं आहे. हे तुम्ही व्हिडिओ म्हणून डाउनलोड करू शकता. डाउनलोड करताना MP4 हे मी PNG केलेलं आहे, पण तुम्ही इथे MP4 व्हिडिओ सिलेक्ट करा आणि डाउनलोड करा. प्लीज व्हिडिओ आवडल्यास आपले लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकणार आहे. ओके, थँक्यू, बाय बाय व्हेरी मच.